स्वर्गीय पंडित नाना मित्र मंडल गणेश उत्सव का त्यौहार अब नज़दीक है। जहां पर पंडाल का भूमि पूजन संपन्न किया गया, वहां पर साईनाथ पवार, विराज पवार, इनके अलावा भारी संख्या में स्वर्गीय पंडित नाना मित्र मंडल के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित रहे। हम आपको वहां की तस्वीरें दिखा रहे हैं जिस वक्त वहां पर पंडाल का भूमि पूजन किया जा रहा था उस वक्त की। और साथ ही साईनाथ पवार ने पत्रकार परिषद लेकर के हमें जानकारी दी कि किस तरह नेपाल का पशुपति जी का दर्शन हमें भिवंडी नहीं होगा। लेकर लेंगे पत्रकार परिषद में, लेकिन उसके पहले आप ये तस्वीरें देखें जब वहाँ पर पंडाल का भूमि पूजन किया जा रहा था। स्वर्गीय पंडित नाना मित्र मंडल के कार्यकर्ता वहाँ पर सब उपस्थित रहे और सभी ने भगवान के चरणों में प्रार्थना की कि आने वाला गणेश उत्सव सबके लिए सुख और समृद्धि लेकर आए, साथ ही सभी को शांती प्रदान करे। लेकर चलते हम आपको पत्रकार परिषद में। मला सांगायला आनंद होतोय का 35व्या वर्षात आम्ही आहोत। स्वर्गीय पंडित नाना मित्र मंडळ, रंगराव विठोबा पवार, भिवंडी भूषण यांच्या आशीर्वादाने हा ज्या मार्गदर्शनाने हा उत्सव सुरू झालेला आहे आणि हा ती परंपरा जपत स्वर्गीय पंडित नाना मित्र मंडळाचे कार्यकर्ते हे 35व्या वर्षात उत्सव करतायत। आणि या वर्षी वेगवेगळे उत्सव आम्ही दरवर्षी भिवंडीकरांना देण्याचा प्रयत्न केला। 35 वर्षामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्रातील म्हणा किंवा देशातल्या म्हणा अशा वेगवेगळ्या आम्ही इथे प्रतिकृती निर्माण केलेल्या आहेत। तर या वर्षी आम्ही पशुपतीनाथ नेपाळ येथील जे मंदिर आहे, शिवलिंग आहे, त्याची प्रतिकृती आम्ही इकडे करतो आहोत। आणि आम्हाला आनंद होतो की जी लोक एवढ्या लांब जाऊ शकत नाही त्यांना इकडे दर्शन होतं, त्यांना इकडे प्रतिकृती भेटते आणि त्यांना जे समाधान होतं त्या समाधानातून आमच्या जे मंडळातले जे कार्यकर्ते आहे त्यांना आशीर्वाद मिळतो, आम्हाला आशीर्वाद मिळतो असं आम्हाला वाटतं। आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्ही विचार करून आता नेपाळचं पशुपतीनाथ मंदिर आम्ही इकडे बनवतो आहोत। खरं तर आज आपण इथे गणेश उत्सवची प्रेस कॉन्फरन्स घ्यायला आलो, पण आपण आता गणेशाच्या समोर नारळ फोडून आम्ही सुरुवात करतो आहोत। तर तेव्हा आपण विचारत आहात, खरं तर भिवंडीकरांचा आग्रह आहे। मला बऱ्याचशा दिवसापासून लोकांचे फोन आहे, पर्सनली लोक मला येऊन भेटतायत आणि मला व्हॉट्सअप करतायत, मला मेसेज देत आहेत, काही ग्रुप्स माझ्याकडे येत आहेत, काही सिनियर सिटीजन्स माझ्याकडे येत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही परत एकदा भिवंडीमध्ये 2024 साठी कॉन्टेस्ट करा। आम्ही तुम्हाला 2009ला सपोर्ट केलेला, तर आमची इच्छा आहे का अजून भिवंडीचा विकास खूप होणं बाकी आहे, तर तुम्हाला हा विचार करावाच लागेल। त्यांचा मान ठेवून, त्यांचा आदर ठेवून मी म्हटलं की मी नक्की आपल्या मतांचा, आपल्या जो आदर आहे, मतांचा आदर आहे तो मी जरूर ठेवीन। आणि मग त्यांच्या इच्छेनुसार मी असा जाहीर करतो की माझी इच्छा आहे यावेळेस इलेक्शन कॉन्टेस्ट करायची। बघा, पक्षातून मला बरेचशा अप्रोच माझ्याकडे येत आहेत आणि माझ्याशी बोलणं चालू आहे। तर ती आता वेळ आल्यावर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करेल का मी माझी दिशा काय। आणि राहिला एक अडथळ्याचा प्रश्न, तर काय कोणी कोणासाठी अडथळा नसतो, आपलं व्यक्तिमत्व घेऊन आपल्याला चालायचं असतं। ते म्हणतात ना, मैं तो निकला अकेला और कारवा लोगों का कारवा जुड़ता गया, तर ते तसं आहे। 2009ला जनता जनार्दन, भिवंडीची मायबाप जनता ही फार सुज्ञ आहे। यांनी या 15-20 वर्षामध्ये बघितलेला आहे तर भिवंडीचा विकास कुठल्या दिशेकडे चाललेला आहे। त्यामुळे ती एक सर्वात मोठी शक्ती आहे आणि त्यांनी जर ती इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यांचा जर आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तर मग मला काही कोणाला अडथळ्याला मला भीती नाही आहे। मी 100% प्रयत्न करेन। मी तुम्हाला सांगितलं का बरेचशा पक्षांचे अप्रोचमेंट चालू आहे आणि तसं तर मला सवय आहे, आता जे काही कॅन्डिडेट आहे त्यांना अशी सवय आहे का पक्षाच्या तिकिटावर लढायची, पण माझा एक राऊंड झालेला आहे। माझ्यासाठी जो सर्वात मोठी पार्टी आहे ती भिवंडीची जनता आहे,
ही भिवंडीची जनता जनार्दन हीच मोठी पार्टी आहे, त्यांचंच मोठं तिकीट आहे, मी असं समजतो. त्यामुळं मला काय नाही, त्यावेळेस काय परिस्थिती होईल आपण बघू. सध्या मी माझी एक सूर्य इच्छा लोकांच्या आग्रहास्तव त्यांचा मान ठेवून मी लढण्याची तयारी ठेवतोय.